तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। नगर परिषद निवडणूक 2025 निमित्ताने आता मूर्तिजापूर शहरातील वातावरण चांगलेच तापू लागले आहेत। निवडणूक रिंगणात उतरलेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची छाननी पूर्ण झाली असून नगराध्यक्ष व नगरसेवक पदांच्या नामनिर्देशन पत्रांची आकडेवारीही जाहीर झाली आहे। मूर्तिजापूर नगर परिषदेत एकूण 201 अर्जापैकी 189 अर्ज मंजूर झाले असून 12 अर्ज विविध कारणांमुळे नामंजूर झाले आहेत। तसेच नगराध्यक्ष पदासाठी दाखल 12 पैकी 11 अर्ज मंजूर तर 1 अर्ज नामंजूर करण्यात आला आहे। नगरसेवक पदासाठी दाखल अर्जातून काही वार्डामध्ये स्पर्धा चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट संकेत सध्या तरी दिसून येत आहेत। दरम्यान या निवडणूक प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा बुलढाणा पांडुरंग कोल्हे यांनी 15 व 18 नोव्हेंबर रोजी मूर्तिजापूर नगर परिषदेला भेट देत संपूर्ण कामकाजाची कडक पाहणी केली। या निवडणुकीची आदर्श आचारसंहिता 4 नोव्हेंबर पासून लागू करण्यात आल्याचे स्ट्रॉंग रूम, मतमोजणी कक्ष, मतदान केंद्रांची सज्जता, फ्लाइंग स्क्वॉड, व्हिडिओ सर्व्हिलन्स, आचारसंहिता पथके यांचे बारकाईने परीक्षण झाले। कोणताही भंग झाल्यास तक्रार तात्काळ दाखल करण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले। या पाहणी दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार, मुख्याधिकारी निलेश जाधव, तहसीलदार शिल्पा बोबडे तसेच पोलीस निरीक्षक अजित जाधव आदी पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते। मूर्तिजापूर नगर परिषदेच्या 26 वार्डामध्ये उमेदवारांची गर्दी, प्रशासनाची कडक नजर आणि निरीक्षकांचा सततचा दौरा यामुळे येथील निवडणुकीची रणकहाणी अधिक रंजक बनली असून 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। MCN न्यूज मराठी करिता धनराज सपकाळ, मूर्तिजापूर। सार्वत्रिक निवडणूक नगरपालिका मूर्तिजापूर 2025 साठी 17/11/2025 पर्यंत नामनिर्देशन पत्र स्वीकारण्याचा कालावधी होता। 3 वाजता नामनिर्देशन पत्र घेणं बंद झालेले आहे। काही लोक प्रांगणात आहेत। आतापर्यंत एकूण जवळपास 200 अर्ज आपल्याला नगराध्यक्षाचे अर्ज पकडून हे 25 सदस्य आणि नगराध्यक्ष 1 असा 26 पदासाठी जवळपास 200 अर्ज प्राप्त झाले आहेत। काही अर्ज हे प्रांगणात असल्यामुळे ते घेणं स्वीकारण्याची प्रक्रिया चालू आहे। अंतिम आकडा जवळपास आपला 200 ते 205 दरम्यानच राहील आणि उद्या छाननीची प्रक्रिया ही दुपारी 11 वाजेच्या नंतर सुरू होणार आहे। वार्डमेय आणि नगराध्यक्ष पदासाठीची उद्याची छाननीची प्रक्रिया झाल्यानंतर 19 ते 21 या कालावधीमध्ये उमेदवारी मागे घेण्याचा प्रक्रिया आहे आणि जर कोणताही न्यायालयीन वाद नसेल किंवा त्याचा निर्णय आल्यानंतर 26 तारखेला चिन्ह वाटप होणार आहे। मी आपल्या माध्यमातून परत एकदा सर्व नागरिकांना आवाहन करतो की सध्या लग्न सराईचे दिवस आहेत। बऱ्याच ठिकाणी विवाह सोहळे पार पडत आहेत, तरी सुद्धा आपलं आद्य कर्तव्य म्हणून येत्या 2 डिसेंबरला आपण सर्वांनी मतदान करावं असं मी आपल्या सर्वांना आवाहन करतो। धन्यवाद।